Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.2 of chapter number 2 parallel lines and transversal from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 11 आणि 12 वर प्रॅक्टिस सेट 2.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 2 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलेले आहेत. त्याचबरोबर बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट्स आपण आपल्या क्लिअर केलेल्या आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ पाहून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3, 4, 5 कसे सॉल्व्ह करायचे ते अभ्यासणार आहोत. चला तर मग क्वेश्चन नंबर 3 पाहूया. क्वेश्चन नंबर 3. In the adjoining figure, line P is parallel to line Q, line L is parallel to line M. Find measures of angle A, angle B and angle C using the measures of given angles. Justify your answers. आणि इथे ही फिगर दिलेली आहे. आता हे पहा, हा क्वेश्चन रीड केला की तुम्हाला असं वाटू शकतं अरे बापरे हे काय विचारलेलं आहे. या फिगर मध्ये ही फिगर अशी कशी दिलेली आहे. इथे पॅरलल लाईन्स तर आहेत पण ट्रान्सव्हर्सल कोणता आहे. तर व्यवस्थित फिगर कडे लक्ष द्या. हे पहा, या दोन लाईन पॅरलल्स आहेत, लाईन L आणि लाईन M. त्याचबरोबर लाईन P आणि लाईन Q ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत. आणि मेजर्स कसले कसले दिलेले आहेत ते या अँगलचं मेजर दिलेलं आहे 80 डिग्री आणि अँगल A, अँगल B, अँगल C यांचे मेजर्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. खूप सोपं आहे, काहीच कठीण नाहीये. आपल्याकडे सगळ्या प्रॉपर्टीज आपल्या माहित आहेत आपल्याला, ओके नाही, सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याकडे आहेत. त्यांचा यूज करायचा आहे आणि आपल्याला आपले आन्सर फाइंड आउट करायचे. आता इथे फिगर व्यवस्थित पहा बरं. या फिगर मध्ये आपल्याला हे पहा या अँगलचे मेजर दिलेले आहे. मग आपण काय करूयात, लाईन P इज पॅरलल टू लाईन Q आहे की नाही. मग या दोन पॅरलल लाईन्सला ऑब्झर्व करूयात आणि इथे कोणत्या ट्रान्सव्हर्सल वर इथे 80 डिग्रीचा अँगल आहे. तर हा जो ट्रान्सव्हर्सल आहे, ही जी लाईन आहे L, लाईन L याच्यावर आहे की नाही. आपण फक्त एवढाच जो पार्ट आहे P इज पॅरलल टू लाईन Q बरोबर आणि L हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल असं धरूयात आणि एवढ्याच पार्ट कडे आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. आणि अँगल A बघा आपण कसं काय फाइंड आउट करतो. आता हे पहा, इथे आपण राईट करून घेऊयात आधी. हिअर लाईन P इज पॅरलल टू लाईन Q अँड लाईन L इज ट्रान्सव्हर्सल, राईट. आता इथे पहा, इथे हा 80 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. जर आपण इथे अशा प्रकारे ही लाईन आपण इकडे ड्रॉ केली तर काय तयार होतोय, C तयार होतोय बरोबर. आणि अँगल C म्हणजेच काय, कोणता अँगल, इंटिरियर अँगल, हो ना. आणि इंटिरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे आपल्याला माहित आहे. काय आहे प्रॉपर्टी, की इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच त्या दोन्ही अँगल्सची ऍडिशन ही 180 डिग्री असते, हो ना. चला तर मग इथे राईट करून घेऊयात आपण. त्याआधी इथे आपण या अँगलला नाव देऊयात, अँगल D. म्हणजे आपल्याला इथे राईट करायला सोपं जाईल, कारण आपल्याला जस्टिफाय करायला सांगितले आपला आन्सर, हो ना. सो मेजर ऑफ अँगल D प्लस मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याकडे अँगल D चं मेजर आहे किती आहे, 80 डिग्री. सो 80 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल A ऍज इट इज राईट करणार इज इक्वल टू 180 डिग्री. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार, आपल्याला मेजर ऑफ अँगल A काढायचे की नाही. मग हा जो 80 आहे तो आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात आणि मेजर ऑफ अँगल A ऍज इट इज इथे राईट करूयात. सो 180. आता इथे 80 इक्वल टू च्या या साईडला जाणार, त्याची साईड चेंज करणार. म्हटल्यावर इथे हा प्लस साईन मध्ये आहे की नाही, इकडे गेल्यावर काय होणार, मायनस. सो 180 मायनस 80 किती होणार, 100. सो मेजर ऑफ अँगल किती आलं, मेजर ऑफ अँगल A 100 डिग्री, हो ना. सो इथे आपण हे राईट करून घेऊयात की अँगल A आपला आलेला आहे 100 डिग्री. कळालं. आता अँगल B आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कसं फाइंड आउट करणार, व्यवस्थित लक्षात घ्या. हे पहा, आता इथे ही जी लाईन आहे लाईन Q, या लाईन Q वर काय आहे, हा अँगल आहे अँगल A. तो किती आहे, 100 डिग्रीचा बरोबर. आणि हा जो ट्रान्सव्हर्सल आहे L, यामुळे या लाईन Q वर हे पहा अशा प्रकारे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. ही जी स्ट्रेट लाईन आहे या स्ट्रेट लाईन वर या लाईन मुळे काय झालंय, दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. म्हणजेच काय झालेलं आहे ते, हे कसे आहे तर लिनियर पेअर मध्ये आहे की नाही. आणि लिनियर पेअरची जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला माहित आहे. काय आहे प्रॉपर्टी, की ते सप्लिमेंटरी अँगल असतात, हो ना. मग आता इथे हा अँगल A, हे पहा हा अँगल A आणि इथला हा अँगल, याला नाव देऊयात आपण E. हे दोन्ही अँगल्स कसे होतात, सप्लिमेंटरी, म्हणजेच 180 डिग्रीचे होत असतात. या दोघांचं जर ऍडिशन केलं दोन्ही अँगल्स तर ते किती येतं, 180 डिग्री. का, कारण
ते अँगल्स लिनियर पेअर मध्ये आहेत म्हणून. चला तर मग इथे राईट करूयात. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली होती? इंटिरियर अँगल्सची, आणि त्यानुसार आपल्या इथे मेजर ऑफ अँगल ए काय आलं होतं? 100. आता आपण इथे यामध्ये कोणती प्रॉपर्टी यूज करत आहोत? तर लिनियर पेअरची. आता इथे आपल्याला हा जो अँगल आहे ई तो विचारलाय का, फाइंड आउट करायला सांगितलंय का? नाही. पण आपण का फाइंड आउट करत आहोत? कारण इथे आपल्याला मेजर ऑफ अँगल बी फाइंड आउट करायचा आहे त्यासाठी. म्हणून आधी आपण हा ई फाइंड आउट करतोय आणि मग आपण येणार आहोत बी कडे. तुम्हाला हळूहळू कळतच जाणार आहे की कशा प्रकारे आपण मेजर ऑफ अँगल बी फाइंड आउट करणार आहोत. हे पहा, आता इथे मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. कोणती प्रॉपर्टी यूज केली? अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता ए किती आहे? 100 आणि ई आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो 100 प्लस मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा जो 100 आहे तो इक्वल टू च्या या साईडला जाणार. सो -100. 180 मधून 100 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहते 80. सो ई किती आला आपला? ई आला 80 डिग्री. आता या फिगर कडे व्यवस्थित पहा. इथे तुम्हाला कुठे एफ फॉर्म होतोय का? हे पहा. आता इथे हा 80 डिग्री आला की नाही? ई मेजर ऑफ अँगल ई. आता हे पहा, जर इथे हा 80 डिग्री आहे तर आपण हे पहा अशा प्रकारे इथे एफ फॉर्म करू शकतो, हो की नाही? आणि एफ अँगल्स म्हणजे कोणते अँगल्स सांगा बरं मला आता? एफ अँगल्स म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि करस्पॉन्डिंग अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे? ते कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे इक्वल असतात. मग आता इथे ई 80 डिग्रीचा आहे, अँगल ई 80 डिग्रीचा आहे, तर अँगल बी किती डिग्रीचा असणार आहे? ऑफकोर्स 80 डिग्रीचा, हो ना? चला मग आता इथे आपण राईट करून घेऊयात. मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू काय येणार आहे? मेजर ऑफ अँगल बी किती? 80 डिग्री. सो इथे आपल्याला अँगल बी चे मेजरमेंट मिळालेले आहे. किती आहे मेजर? 80 डिग्री. चला आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? मेजर ऑफ अँगल सी. आता इथे सुद्धा हे पहा अशा प्रकारे एफ फॉर्म होतोय की नाही? एफ फॉर्म झाला म्हणजेच अँगल बी आणि अँगल सी काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल्स झाले की नाही? मग अँगल बी जर 80 डिग्रीचा आहे तर अँगल सी सुद्धा किती डिग्रीचा असणार आहे? ऑफकोर्स 80 डिग्रीचा, कारण आपल्याला प्रॉपर्टी बाय हार्ट आता लर्न आहे. चला आता इथे आपण राईट करून घेऊयात. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी किती? 80 डिग्री. सो ही कोणती प्रॉपर्टी आपण यूज केली? करस्पॉन्डिंग अँगल्स. आपल्याला आपला आन्सर जस्टिफाय करायचंय, त्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी असं इन डिटेल आपला आन्सर स्टेप बाय स्टेप राईट करत जावं लागणार आहे. सो इथे आपला फायनल आन्सर आलेला आहे. मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री. हे पहा, मेजर ऑफ अँगल ए 100, मेजर ऑफ अँगल बी 80 आणि मेजर ऑफ अँगल सी 80 डिग्री. आता या सेम क्वेश्चनचे आन्सर आपण आणखी सुद्धा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज यूज करून फाइंड आउट करू शकतो. फक्त आपल्याला या म्हणजे याच प्रॉपर्टीज यूज करायला हवेत का? नाही. प्रॉपर्टीज आपल्याला सगळ्या अँगल्सच्या माहिती आहेत, हो की नाही? मग आपण कोणत्याही प्रॉपर्टीज यूज करून आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. आता इथे पहा, हे तर तुम्हाला माहित आहे. हे आता मी दुसऱ्या प्रॉपर्टीज यूज करून तुम्हाला सांगतेय. आपलं तिथे आन्सर कम्प्लीट झालेला आहे. आणखी कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण आपल्या आन्सर पर्यंत पोहोचू शकतो, आणखी कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आपण यूज करू शकतो ते तुम्हाला आता इथे मी सांगत आहे. आता हे पहा, या फिगर कडे व्यवस्थित लक्ष द्या. इथे हा 80 डिग्रीचा अँगल त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि इथे असा हा सी सुद्धा फॉर्म होतोय. सी फॉर्म होत आहे म्हणजेच हा 80 डिग्रीचा अँगल आणि अँगल ए हे दोन्हीही कसे अँगल्स झाले? तर इंटिरियर अँगल्स झाले. आणि इंटिरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे की त्या दोघांचंही सम 180 डिग्री असतं, म्हणजेच ते दोन्ही अँगल सप्लिमेंटरी अँगल्स असतात, बरोबर? मग इथे आपण अशा प्रकारे राईट करू शकतो की लाईन पी इज पॅरल टू लाईन क्यू अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. अँगल ए प्लस 80 डिग्री, हा जो 80 डिग्री आहे तो किती झाले? 180 डिग्री. मग अँगल ए किती होणार? 180 मायनस 80 किती झाले? 100 डिग्री. म्हणजे अँगल ए किती झाला? तर 100 डिग्रीचा झाला. आता व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा, इथे हा 80 डिग्रीचा अँगल दिलेला आहे, बरोबर? आणि इथे खाली आपण अशा प्रकारे हा झेड फॉर्म होतोय. झेड फॉर्म होत आहे म्हणजेच इथला हा अँगल आणि हा अँगल हे कसे झाले? हे झाले अल्टरनेट अँगल, बरोबर? त्याचबरोबर आपण अल्टरनेट अँगलचे दोन टाइप्स पाहिले होते. एक इंटिरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरं एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. मग इंटिरियर अल्टरनेट अँगल्स हे इक्वल असतात तर एक्सटिरियर अल्टरनेट अँगल हे इक्वल असतात. मग हा 80 डिग्रीचा अँगल त्याचबरोबर हा अँगल सी, हे पहा हा 80 डिग्रीचा अँगल आणि हा अँगल सी हे दोन्ही इक्वल असतात.
बरोबर, कॉन्ग्रुएंट असतात. मग हा जर 80 डिग्रीचा आहे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल, तर हा सुद्धा 80 डिग्रीचा असणार आहे अँगल सी. बरोबर, म्हणजे इथे अँगल सी किती झालेला आहे, 80 डिग्रीचा झालेला आहे. आता आपल्याला अँगल ए चं मेजर मिळालं, अँगल सी चं मेजर मिळालं. बरोबर, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, अँगल बी चं मेजर. बरोबर, सो चला इथे पहा, इथे हा अँगल सी आपल्याला मिळालेला आहे. जर आपण इथे ही अशी लाईन आणि अशी लाईन, हे पहा अशा प्रकारे जर आपण ड्रॉ केलं तर इथे आपल्याला काय मिळतोय, एफ मिळतोय. आणि एफ म्हणजेच कोणत्या अँगल्स, तर करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता इथे अँगल सी आणि अँगल बी हे कसे झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. आणि करस्पॉन्डिंग अँगल्सची प्रॉपर्टी काय जरा सांगा बरं मला. येस, व्हेरी गुड, ते कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर, मग आता इथे अँगल सी जर 80 डिग्रीचा आहे तर अँगल बी किती डिग्रीचा असेल सांगा बरं मला. ऑफकोर्स 80 डिग्रीचा, हो ना. मग इथे अशा प्रकारे आपल्याला आपल्या फायनल आन्सर पर्यंत खूप इझिली पोहोचता येते. आलं लक्षात. मग असं काही नाहीये की एखादा क्वेश्चन हा विशिष्ट अशा प्रॉपर्टीज यूज करूनच आपल्याला सॉल्व्ह करायचं नाही. तुम्हाला ही फिगर पाहून तुम्हाला कोणते अँगल्स तिथे फॉर्म झालेले दिसत आहेत ते पाहायचंय. तुम्हाला प्रॉपर्टीज माहिती आहेत, त्या प्रॉपर्टीज यूज करायच्या आहेत आणि तुमच्या आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. किती इझी आहे, ओके. आणि मजा येते सोडवायला. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. क्वेश्चन नंबर 4. In the adjoining figure, line A is parallel to line B. हे पहा, line A, line B parallel आहेत. Line L is transversal. Find the measures of X, Y and Z using the given information. बापरे, केवढी अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फक्त इथे हा 105 डिग्रीचा अँगल त्यांनी दिलेला आहे आणि तेवढीच इन्फॉर्मेशन यूज करून आपल्याला तीन अँगल्स फाइंड आउट करायला सांगितले. आपण पण काही कमी नाही आहोत, आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीज बाय हार्ट लर्न आहेत. आम्ही खूप इझिली आपल्या आन्सर पर्यंत पोहोचणार आहोत. आता इथे पहा, हे पहा, इथे हा 105 डिग्रीचा अँगल त्यांनी दिला होता. आपल्याला माहिती आहे एफ अँगलची प्रॉपर्टी काय आहे. एफ अँगल्स म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. जर हा 105 डिग्रीचा दिलेला आहे तर हा एक्स सुद्धा 105 डिग्रीचाच असणार आहे की नाही. चला मग इथे आपण राईट करून घेऊयात. हियर लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी अँड लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल. राईट, सो हियर मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. आता मेजर ऑफ अँगल एक्स 105 डिग्रीचा का आहे त्याचे रिझन सुद्धा इथे आपल्याला राईट करायचे आहे. तेही तितकेच इम्पॉर्टंट आहे की कोणती प्रॉपर्टी यूज करून तुम्ही हे फाइंड आउट केलेले आहे. बरोबर, चला आता एक्स चे मेजर तर आपल्याला मिळाले, मेजर ऑफ अँगल एक्स चे. आता वाय, आता व्यवस्थित लक्ष द्या. हे पहा, इथे एक्स 105 डिग्रीचा आहे आणि एक्सच्या बरोबर अपोजिटला वाय अँगल आहे. ही एक लाईन आणि ही एक लाईन. दोन्ही अँगल्स कसे आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्सची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, दोन्ही कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात. सो इथे राईट करून घेऊयात. मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल वाय. किती आहे, 105 डिग्री. कोणती प्रॉपर्टी यूज केलेली आहे, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्सची. सो मेजर ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 105 डिग्री. आता एक्स आपल्याला मिळाला, वाय मिळाला. आता झेड फाइंड आउट करायचं आहे. तर झेड फाइंड आउट करण्यासाठी इथे आपण सगळ्या प्रॉपर्टीज कोणते कोणते इथे अँगल्स आपल्याला दिसत आहेत ते एकदा ऑब्झर्व करायचं आहे. इथे आता आपल्याला सी फॉर्म होतोय का, तर नाही. झेडचे इथे होतोय का, नाही. मग झेड फॉर्म होतोय का, तर नाही, झेड फॉर्म होत नाहीये. मग एफ फॉर्म होतोय का, तर हे पहा, इथे ही लाईन आणि ही लाईन अशी आपण ड्रॉ केली आणि ही इकडे अशी, तर एफ तर फॉर्म होतोय. पण इथला अँगल आहे का आपल्याकडे मेजर, नाहीये. मग काय आपल्याला करता येईल, आता हे पहा, ही जी लाईन आहे लाईन ए ही ऑब्झर्व करा आणि या लाईन ए वर ही जी लाईन आहे ही जी स्ट्रेट लाईन, ही स्ट्रेट लाईन आणि या स्ट्रेट लाईन वर या लाईन मुळे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. बरोबर, आणि हे अँगल्स कसे आहेत, अँगल्स इन अ लिनियर पेअर आहे. लिनियर पेअर ऑफ अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे की ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात. म्हणजेच त्यांच्या अँगलच्या मेजरचे सम जर केले तर ते 180 डिग्री येते. बरोबर, आणि इथे आपल्याला एका अँगलचे मेजर माहिती आहे, दुसऱ्या अँगलचे मेजर आपल्याला इझिली फाइंड आउट करता येणार आहे कारण ते सप्लिमेंटरी असतात हे आपल्याला माहिती आहे. चला तर मग इथे आपण खाली राईट करून घेऊयात. हे पहा, हा झेड अँगल आणि ही स्ट्रेट लाईन
अँगल एम इथे आपण नाव देऊन घेऊया त्याला. अँगल एम चा मेजर आपल्याकडे आहे, झेड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दोन्ही कसे आहेत, अँगल्स इन अ लिनियर पेअर. सो मेजर ऑफ अँगल एम प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय, अँगल इन अ लिनियर पेअर. एम चा मेजर 105 प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री. मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा 105 जाणार इक्वल टू च्या राईट हँड साइडला. सो इथे प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यावर मायनस होणार. सो मायनस 105. 180 डिग्री मधून 105 डिग्री सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 75 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल झेड किती आलं, 75 डिग्री. सो इथे आपण आपले फायनल आन्सर राईट करून घेऊयात. मेजर ऑफ अँगल एक्स किती आलेला आहे आपलं 105. मेजर ऑफ अँगल वाय 105 आणि मेजर ऑफ अँगल झेड 75 डिग्री. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता आपण आपला क्वेश्चन नंबर 5 पाहूया. In the adjoining figure, line P is parallel to line L. Line L is parallel to line Q. Find measure of angle X with the help of the measures given in the figure. आता इथे फिगर पाहून तुम्ही थोडेसे कन्फ्यूज होऊ शकता की अरे बापरे हा कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे. इथे 3 लाईन्स पॅरलल आहेत आणि इथे अँगल एक्स आपल्याला विचारलेला आहे. आता व्यवस्थित फिगर कडे ऑब्झर्व करा. तुम्हाला वाटतं तितका कठीण अजिबात हा क्वेश्चन नाहीये. मी तर म्हणेन संपूर्ण प्रॅक्टिस सेट मधील हा सिम्पलेस्ट क्वेश्चन आहे, खूप इझिएस्ट क्वेश्चन आहे. हे पहा इथे आपल्याला अँगल हा 40 डिग्रीचा दिलेला आहे, त्यानंतर हा जो अँगल दिलेला आहे तो 30 डिग्रीचा दिलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण काय काम करूयात की थोडं नाव देऊन घेऊयात या अँगल्सला, म्हणजे आपल्याला आपल्या आन्सर पर्यंत पोहोचायला इझी जाईल. हे पहा इथे मी हे पॉइंट्स घेतले आणि नाव दिलेलं आहे. आता पहा आपल्याला व्यवस्थित सांगता येते की नाही, हा जो अँगल आहे अँगल एच आय जे दिलेला आहे 40 डिग्रीचा आणि अँगल जे एम के दिलेला आहे 30 डिग्रीचा, बरोबर. आता हा जो अँगल दिलेला आहे तो हा जो आय अँगल तो या दोन पॅरलल लाईन्स वर आहे, लाईन पी आणि लाईन एल वर. त्याचबरोबर हा जो आय जे आहे तो काय आहे, तो ट्रान्सव्हर्सल आहे. सो इथे आपण राईट करून घेऊयात. हियर लाईन पी इज पॅरलल टू लाईन एल अँड लाईन आय जे इज ट्रान्सव्हर्सल. सध्या तुम्ही काय करा, फक्त एवढ्या पोर्शन कडेच लक्ष द्या आणि मग आपण पुढे सॉल्व्ह करत जाऊयात. आता हे पहा तुम्ही इकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येणार आहे की हा जो 40 डिग्रीचा अँगल त्यांनी दिलेला आहे त्याच्या या साईडला आपण अशी जर लाईन ड्रॉ केली तर झेड फॉर्म होतोय, हो की नाही. आणि झेड फॉर्म होतोय, झेड अँगल्स म्हणजे कोणते अँगल्स सांगा बरं. येस, व्हेरी गुड, अल्टरनेट अँगल्स. आणि अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे सांगा सांगा, पटकन सांगा. येस, ते कॉन्ग्रुएंट असतात, हो ना. मग आता इथे हा जो 40 डिग्रीचा अँगल आहे तर इथला हा सुद्धा 40 डिग्रीचाच असणार आहे, हो की नाही. मग आता इथे तुम्ही म्हणाल येस आपल्याला आपला आन्सर मिळालं, मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 40 डिग्री. पण नाही, थांबा. हे पहा इथे हा जो एक्स दिलेला आहे अँगल एक्स तो कसा आहे, तो काही एवढाच आहे का. आपण फक्त अर्धा एक्सच फाइंड आउट केलाय, अर्धा एक्स निम्मा एक्स आपल्याला अजून फाइंड आउट करायचं बाकी आहे. आलं लक्षात. सो इथे आपल्याला या अँगलचे मेजर मिळालेले आहे, अँगल आय जे एन. आणि अँगल एक्स हा कुठे आहे तर आय जे एम हा पूर्ण अँगल एक्स आहे. आलं लक्षात. सो तुम्ही क्वेश्चन पाहिल्या ही गडबड नक्की करू शकता. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही फिगर मध्ये काय दिलेलं आहे ते ऑब्झर्व करायचंय, नाहीतर निम्मा एक्सच व्हॅल्यू फाइंड आउट करताल आणि येताल आम्ही पूर्ण एक्स फाइंड आउट केला नाही, असं नाही करून चालणार. चला आता इथे आपण राईट करून घेऊयात. आपल्याला काय मिळालेलं आहे, मेजर ऑफ अँगल आय जे एन, हो ना. सो मेजर ऑफ अँगल एच आय जे किती आहे 40 डिग्री, म्हणून मेजर ऑफ अँगल आय जे एन किती येणार 40 डिग्री. कोणती प्रॉपर्टी, अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी, हो ना. सो इथे आता हे पहा, इथे हा संपूर्ण एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला फक्त निम्मा एक्स मिळालेला आहे. हा संपूर्ण एक्स आपण किती फाइंड आउट केलाय, हा एवढाच फाइंड आउट केलाय, खालचा अजून फाइंड आउट करायचं बाकी आहे. थांबा, हे पहा. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आता या ज्या खालच्या दोन पॅरलल लाईन्स आहेत त्या पहा आणि हा ट्रान्सव्हर्सल पहा. हे पहा या दोन पॅरलल लाईन्स, लाईन एल, हे पहा लाईन एल आणि लाईन क्यू, आणि जे एम हा ट्रान्सव्हर्सल पहा. आणि हा जो अँगल दिलेला आहे जे एम के
तो पहा बरं JMK कुठे दिसतोय हे पहा. आणि आता इथे ही आपण अशी लाईन जर इकडे मारली तर काय तयार होतोय, Z तयार होतोय, हो ना. Z तयार झाला म्हणजे इथे सुद्धा अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी आपण इझिली यूज करू शकतो. जर हा 30 डिग्रीचा आहे तर हा सुद्धा 30 डिग्रीचाच असणार ना. सो इथे अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी मग काय येणार आहे, NJM काय येणार 30 डिग्री. आपण फाइंड आउट केलं की नाही, NJM. आता मला सांगा आपला संपूर्ण x फाइंड आउट करायचा आहे आणि आपल्याकडे आता हा निम्मा x तर आहेच आहे, त्याच्या बरोबरचा हा जो निम्मा x आहे तो पण आपण फाइंड आउट केला. मग चला x इज इक्वल टू दोन अँगल्स आहेत, हो ना. x इज इक्वल टू इथे आपण राईट करूयात नाव. मेजर ऑफ अँगल x इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल IJN प्लस काय येणार आहे, मेजर ऑफ अँगल NJM. राईट करून घेऊयात NJM. सो मेजर ऑफ अँगल x इज इक्वल टू IJN आहे 40 डिग्रीचा, NJM काय आहे 30 डिग्रीचा. 40 प्लस 30 पटकन सांगा किती. येस, व्हेरी गुड, 70. मॅथ्स तुमचं खूप छान आहे. सो मेजर ऑफ अँगल x इज इक्वल टू 70 डिग्री. मिळाला आपल्याला आपला आन्सर. माय डिअर लर्नर्स, इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.